आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधीच अनेक प्रकल्पांना आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यात आता राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी बागायती जमीन अधिग्रहण करण्याचं काम सुरू आहे. हा कुठला शासनाचा विकास? मी तालुक्यातील शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन प्रकल्पासाठी अधिग्रहण होऊ देणार नाही, असं मनोगत व्यक्त करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवरती टीका केली. राहुरी ते शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे महामार्गासाठी केंद्र शासनानं भूसंपादनाचे राजपत्र जाहीर करताच तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, देसवंडी, कोंडवड, तमनर आखाडा, उमरे, ब्राह्मणी, राजळे वस्ती आदी गावांमधील सुपीक बागायती जमिनी थेट संपादनाच्या यादीमध्ये टाकण्यात आल्या आहेत. या गावामधील शेतकऱ्यांनी 23 जानेवारी 2026 रोजी एकत्र येत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिलं आहे. यावेळी रवींद्र मोरे म्हणालेत की शासनाला विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे थडगे बांधायचे असतील तर ते आम्ही कदापिही होऊ देणार नाही. वेळ आली तर कुठल्याही प्रकारचं आंदोलन छेडू असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला. तर सुनील अडसुरे म्हणालेत की राहुरी ते शनी शिंगणापूरचं अंतर 20 किलोमीटर आहे. इतक्या कमी अंतरासाठी रेल्वे मार्ग बनवण्याचा सरकारनं घाट घातलाय. रक्त सांडलं तरी जमिनी जाऊ देणार नाही असा इशारा अडसुरे यांनी दिला. रंगनाथ मसे म्हणालेत की आधीच शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीयेत. शेतीच एकमेव आधार आहे. जमिनी विविध प्रकल्पांच्या नावाखाली हिसकावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव आहे. तसं झालं तर मी आत्महत्या करणार असा इशारा म्हस्के यांनी दिला. तर या निवेदनावरती रवींद्र मोरे, सुनील अडसुरे तसेच नंदुभाऊ तनपुरे, महेश उदावंत, संजय महाडिक, बाबासाहेब वने, दिलीप चव्हाण, रंगनाथ मसे, सीताराम अडसुरे, जालिंदर भिसे, दत्तात्रय भिसे, योगेश राजदेव, गोविंद तारडे, गोरक्षनाथ झुगे तसेच शिवाजी ढोकणे, गणेश तारडे, सोपान दुशिंग, नामदेव दुशिंग, दिलीप शिरसाट, संजय बोर्डे तसेच अण्णासाहेब मसे, सोपान शिरसाट, उत्तम पवार, किशोर पवार, शरद पेरणे, अरुण तारडे, सुभाष भिसे, विजय गायकवाड, मिनीनाथ हापसे, बाळासाहेब हिवाळे, प्रकाश शिरसाट, सीताराम पटारे, पापा पठाण, अनिल पटारे, ऋषिकेश वाघ, रमेश ढोकणे, श्रीकांत वाचकर, सुरेश तारडे आदींच्या सह्या आहेत. राहुरी ते शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत आणि ही शेत जमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या यांचं उपजीविकेचं हे साधन आहे. अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे. आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं ही इथं विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आणि या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे. ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत जो आपल्या
त्या गोटुंबे आखाड्यापासून शिंगणापूर पर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयी सुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे. असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय, या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत. आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी, पण कुठल्याही हालतमध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही, हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे. राहुरी तालुक्यातल्या काही गावात मधून हा जो रेल्वे मार्ग चाललाय हा एकदम बागायत क्षेत्रातून चाललेला आहे. ह्या शेतीवर शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून आहे आणि अशातच जर हे तुटपुंज्या किमतीमध्ये जर ह्या जमिनी सरकार घेऊ पाहत असेल तर याला आमचा शेतकरी सेनेतर्फे व सर्व राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे या प्रकल्पाला आमचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि सरकारला जर शेतकऱ्याचे थडगे बांधून जर विकासाचे मनोरे करायचे असेल तर हे आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्यासाठी आम्हाला वाटेल ती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही. आज ब्राह्मणी, उमरे, पिंपरी अवघड, तमनर आखाडा, कोंडोड आणि देसवंडी तर स्टेशनवरून शनी शिंगणापूर हे अंतर फक्त 20 किलोमीटर आहे आणि 20 किलोमीटर साठी सरकारने जो घाट घातलाय का बाबा रेल्वे न्यायची फक्त शनी शिंगणापूर पर्यंत, तर याला पर्याय अनेक सरकारकडे योजना उपलब्ध आहेत. आम्ही काय म्हणतो की जे शेतकऱ्याचे मुलं आहे, आधी मुलांना सर्व्हिस मिळाना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कुठंतरी गाड्याने जसं देवस्थान जोडले सरकारने का बाबा त्या देवस्थानला पर्याय व्यवसाय म्हणून हा निर्माण केलाय. आणि मग तुम्हाला एवढा मोठा जर रस्ता असताना 20 किलोमीटर साठी हा सरकारचा हट्ट कशासाठी? हा सरकारला एक विनंती माझी, अनेक शेतकरी असे का फक्त त्यांना 1 एकर 2 एकर जमीन आहे त्याच्यामधून त्यांना रेल्वे न्यायची, म्हणजे पर्यायने अनेक शेतकऱ्यामध्ये भांडणं लागणार आहे. आमची सरकारला एकच विनंती, कुठल्याही परिस्थितीत रक्त जरी सांडलं तर राहुरी तालुक्यातून एवढा मोठा उठाव होणार आहे का तालुका आम्ही बंद करणार. माझी शेती पाटत गेलेली आहे, आता रेल्वे जाणार आहे. सगळं 3 मुलं आहेत, 4 नातू आहेत, सगळे भूमिहीन होणार आहेत आणि त्यांना पोट भरायला जागा नाहीये, तर सरकार काही देणार नाहीये. सरकार आपल्याला काही पैसे देणार नाही, एवढे पैसे देणार नाहीये. उद्या समजा तुम्हाला गुंठावर पैसे जरी भेटले तरी गुंठावर जागा घेऊन राहुरी सारख्या शहरामध्ये 10 लाख रुपये गुंठा आहे, ती जमीन घेऊन त्याला एखादं दुकान टाकून पोट भरता येऊ शकणार नाही. किंवा पुण्याला 50 लाख रुपये गुंठा आहे, त्यांनी जर पुण्याला जाऊन पोट भरायचं ठरलं तर करायचं का, हा प्रश्न आहे. म्हणून गेले होऊ नये असं माझं मत आहे. पूर्ण विरोध आहे, नाही तर मी आत्महत्या करणार आहे. मनोज साळवेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.